चा जो संताप आहे या घटनेच्या अनुषंगाने तो यथार्थ आहे। आमचाही या घटनेच्या अनुषंगाने आमचाही बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो लोकांशी सहमत आहे। आमचाही यातमध्ये संताप आहे। आम्ही आमच्या संतापाचं उत्तर याच्यामध्ये कायदेशीर प्रक्रियेने देणार आहोत। एक उदाहरण ऑलरेडी नसरापूरचं सेट झालेलं आहे पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये। त्यामध्ये आपण सगळ्या देशाला माहिती आहे की त्याच्यामध्ये किती दिवसामध्ये पनिशमेंट घेतलेली आहे। ही जी घटना आहे ते माणुसकीला काळीमा फासणारी आहे आणि गुन्हेगार हा याच परिसरातला इथलाच आहे। तो गुन्हेगार आहे। गुन्हेगाराला कुठलीही जात पात धर्म नसते, तो गुन्हेगार असतो आणि ही एक त्या व्यक्तीची गुन्हेगारी प्रवृत्ती आहे। शेवटी या नसरापूरच्या घटनेचा वचक गुन्हेगारावर बसायला पाहिजे होता तर तो बसायला पाहिजे होता, परंतु गुन्हे ज्या परिस्थितीत तो करतो त्याची जी मानसिकता आहे त्याच्यातून कदाचित आपण सुटून जाऊ अशी याची कदाचित त्याची भावनाही असू शकते। परंतु या कायद्याच्या कसोटीमध्ये या पुरावे गोळा करण्यामध्ये आणि पुरावे न्यायालयासमोर सक्षमतेने मांडण्यामध्ये आम्ही पोलीस कुठेही कमी पडणार नाही। सेक्शन 6 पॉक्सोचं याच्यामध्ये लागल्यामुळे स्पेशल कोर्टची तरतूद, स्पेशल याच्यामध्ये सरकारी PP असणे आणि लवकरात लवकर तपास करून एक परिपूर्ण चार्जशीट करणे, या सगळ्या बाबी त्याच धर्तीवर केल्या जातील। कारण ही घटना पण त्याच पद्धतीची झालेली आहे, तेवढीच संवेदनशील झालेली आहे आणि प्रशासन याच्यामध्ये कुठेही कमी पडणार नाही, एवढं मी सगळ्या नागरिकांना या ठिकाणी आश्वस्त करतो। निश्चित आता पोलीस कुठेतरी शांत बस ना चला चला सर्व अर्ध्या तासात आले नाही, परत पॅक करू आपण। काय व्हायचं उद्या आपल्यावर गुन्हे होऊन द्या, दोन्ही बाजू पॅक करणार, दोन्ही बाजू पॅक करणार। जीवला न्याय, सजा, जीवला न्याय, सजा, फाशीची झाली पाहिजे। 20 मिनिटं वाट बघू, 20 किंवा अर्धा तास तहसीलदार पर्यंत आला नाही, आपण परत रस्त्यावर बसायचं। हॅलो, बोला ना। दिवसभर इथं आपण बसणार आहोत, तो तहसीलदार जर अर्ध्या तासात आला नाही परत पॅक करू, आपण। काय व्हायचं उद्या आपल्यावर गुन्हे होऊन द्या, दोन्ही बाजू पॅक करणार, दोन्ही बाजू पॅक करणार। जीवला न्याय, सजा, जीवला न्याय, सजा, फाशीची झाली पाहिजे।